नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल मध्ये मी प्रदीप पटकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागेच्या घाटमाथ्यावरती आहोत आणि या घाटमाथ्यावरती अनेक लोक आपल्या आयुष्याचं जे काय पवित्र असं मानलं जाणारं स्नान या चंद्रभागेच्या नदीमध्ये करतात. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठून आलात? आम्ही ठाणा, कल्याण अशा वेगवेगळ्या भागातली सगळी मंडळी आलेलो आहोत. काय वाटतं, तुम्ही या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये आता स्नान केलेले आहेत, काय वाटलं तुम्हाला, काय भावना आहे तुमच्या? अतिशय आनंद झाला. म्हणजे दरवर्षी आम्ही या वारीची वाट बघत असतो आणि ओढ लागलेली असते आणि त्या ओढीपोटी आम्ही सगळे इकडे येतो आणि चंद्रभागेकडे आषाढी एकादशीच्या दिवशी आल्याशिवाय, चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय आम्हाला अजिबात म्हणजे त्याच्याशिवाय आमचं करमत नाही. महाराजांनी सांगितलेलं आहे की चंद्रभागेत स्नान विधित होरी कथा हा वारकऱ्यांचा नित्य नियम आहे. सकाळी सुरुवातीला काकडा असतो, त्यानंतर चंद्रभागेमध्ये आंघोळ चंद्रभागेचं स्नान असते. ही वारकऱ्यांची संध्या आहे. संध्याकाळी काकडा असतो आणि नंतर जागर असतो. ही वारकरीची जी परंपरा आहे ती आम्ही सर्व वारकरी आम्हाला जोपर्यंत करता येईल तोपर्यंत आम्ही करत राहू. आम्ही सगळी मंडळी गेले 25 वर्ष, म्हणजे मी तर त्यांच्याबरोबर नंतर हे झालो, पण या सगळ्या मंडळींनी गेले 25 वर्ष ही वारी चालू ठेवलेली आहे. आणि जसं जमेल तसं राहायचं, जे खायला मिळेल ते खायचं, कुठेही म्हणजे पांडुरंग करत हे 3-4 दिवस या पंढरपुरात घालवायचे. काय वाटते तुला पंढरपूरच्या वारीत? एकदम असा आनंद भेटतोय पंढरपुरापासून आल्यावर. पंढरपूर पासून मी जेव्हा येणार होतो, मी सध्या इयत्ता 7वीत, मॅडम बोलत होते की नको जाऊ. मी बोललो आता तिकीट काढले, आता मी काय थांबणार नाहीये. आम्हाला शाळेच्या 2-3 दिवसाआधी जेव्हा आषाढीची वारी होती तेव्हा मी 2-3 दिवस लगेच आस धरायला लागलेली मला की आता कधी जातो पंढरपुरात, कधी भेटतोय पांडुरंगाला, असं वाटत होतं मला. तू शाळेची सुट्टी काढून आला हा, विठुरायाला भेटण्यासाठी? हा. आता दर्शन झालं का तुझं विठुरायासोबत? हो. काय मागितलं विठुरायाला? या वर्षी फक्त शाळेमध्ये पहिला नंबर यायला पाहिजे, बस झालं. मग काय पहिल्यांदा झालं का तू वारीला? नाही, ही दुसरी आहे. दुसरी वारी का? हा. कोणासोबत आलाय? मी पप्पांसोबत आलोय. बरोबर. बोला, आताच्या वारीमध्ये तुम्ही आलात, त्याच्या अगोदरच्या वारी केल्यात, त्या वारीमध्ये ह्या वारीमध्ये काय फरक आहे? नाही, आताची ही वारी सरळ दिसते की भाविकांची गर्दी प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे काल परवापर्यंत आपण लाखोंची वारी म्हणत होतो, आता कदाचित आपण कोटींची वारी म्हणायला हरकत नाही, कारण 25 लाखाच्या आसपास ही सगळी मिळून संख्या गेलेली असणार. आणि लोकांना आस लागलेली असते. आज युग बदलले असं म्हणत असले तरी सुद्धा पांडुरंगाची ओढ अजूनही संपलेली नाही. पांडुरंगाची ओढ युगानुयुगे चालत राहील. मावशी, काय वाटतंय? लई चांगलं वाटते. घरचे हेतू पण येत नाही. कुठून आलात? नांदेड जिल्हा, हातगाव तालुका. नांदेड जिल्ह्यातून. काय आताच्या वारीमध्ये काय? सगळंच आहे. देव आहे सोबत, माऊली आहे सोबत. माऊली सोबत फिरलो. अजूनही पण माऊली भेटावं म्हणलं तर येतच भेटली आम्हाला माऊली. तुम्ही आळंदी पासून पंढरपूर पर्यंत आले, चालत आले. जे भेटलं ते खाल्लं, जे भेटलं तिथं राहिले. काय वाटतं मावशी तुम्हाला? आनंद वाटतो. चालत आलात का? हो. आळंदी. काय त्रास? काहीच त्रास जाणवला नाही. त्रास अजिबात नाही. तुम्हाला काय वाटतं मावशी? आनंद वाटतं. आनंद. कुठून आलात? आळंदीहून आलो. नांदेडचे आहेत. बरोबर. आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास. बरोबर. काय वाटते तुम्हाला माऊली? माऊलीच्या सोहळ्याची तर फार आतुरता होती आणि परमेश्वराच्या कृपेने अशीच मला पुढच्या वर्षी वारी घडावी हीच माझी परमेश्वराची प्रार्थना. बाबा, काय वाटतंय? काय नाही माऊली, आनंद. घरापासून 4 महिन्यापासून ज्ञानेश्वर माऊलीची आस लागते. आतापर्यंत माऊलीचं दर्शन 2-3 वेळेस झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं. पुन्हा अशीच प्रार्थना करतो ज्ञानेश्वर माऊलीला की दरवर्षी मला सुखाने आणि तुझ्या दर्शनासाठी अवश्य येवाची सुख प्राप्ती हो. आमच्या जवळ तर पैसे नव्हते तर पैसे आले आपोआप. बघू शकता की लोकांच्या प्रतिक्रिया अगदी संवेदनशील होत्या. विठुरायावरती असलेलं प्रेम हे लोकांच्या याच्यातून दिसून येते.
राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकता की अखंड असलेल्या ह्या सोहळ्याचा, या कुंभमेळ्याचा आपण एकंदरीत ग्राउंड रिपोर्ट आपण सर्वांना देत आहोत। त्याचबरोबर आपण आता काही वेळानं विठुरायाच्या मंदिराकडे सुद्धा जाणार आहोत, तिथील सुद्धा तुम्हाला आपण ग्राउंड रिपोर्ट देत आहोत। राष्ट्रशक्ती न्यूजच्या माध्यमातून आपण बघू शकताय की सर्व इतर असणाऱ्या हालचालीवरती बारीक नजर आपल्याला राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल ठेवत आहेत। कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज पंढरपूर।